नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। तर काल उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना म्हणाले, एक तर तू राहशील नाहीतर एक मी राहील, असं उद्धव ठाकरे यांनी एक जळजळीत वक्तव्य केलेलं आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेलं आहे। आणि कालपासून सोशल मीडियामध्ये उद्धव ठाकरे यांचे हे वक्तव्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रेंड करू लागलेला आहे। तर गजाभाऊ नावाच्या एक्स या हँडलवरून एक्स या प्लॅटफॉर्मवरती हे वक्तव्य पोस्ट करण्यात आलेलं आहे आणि या वक्तव्यावरती एक्स युजर्सनी आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। तर काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर पहिले युजर आहेत मराठा हिंदू, ते लिहितात तूच राहा बाबा। त्यानंतर दुसरे युजर जे आहेत कुणाल गायकवाड नावाचे, ते म्हणतात काय फरक, दोन्ही पंत आहेत, वेगळं काही बोलले नाहीत। त्यानंतर पुढचे युजर आहेत निलेश पुणकर, ते म्हणतात होऊ द्या की एकदाची आरपार। त्यानंतर पुढचे युजर आहेत जय हिंद जय महाराष्ट्र, ते म्हणतात सगळेच राहणार, जनता मरणार। त्यानंतर पुढचे युजर आहेत शुभम, ते म्हणतात उद्धव ठाकरे एकटे आहेत, फडणवीस हा माणूस फक्त आणि फक्त मोदी आणि शहा आणि सरकारी यंत्रणा, ते पण सरकार यांचा आहे म्हणून उडतोय, बिगर यंत्रणा आणि मोदी शहा यांच्याशिवाय याला कोणी विचारत नाही, हा मोठा झिरो आहे, असं शुभम नावाचे युजर आहेत ते म्हणतात। त्यानंतर पुढचे युजर आहेत देशप्रेमी, ते म्हणतात ठाकरेंना दत्तात्रय गोत्र ब्राह्मण चालतो पण फडणवीस नको, ठीक आहे हा अहंकार। त्यानंतर पुढचे युजर आहेत विशाल सागळे, ते म्हणतात फडणवीस लागलेत आता। त्यानंतर पुढचे युजर तानाजी, हे म्हणतात हे तुमच्यासाठी चॅलेंज आहे, हिम्मत तर बघा। त्यानंतर पुढचे युजर आहेत वैभव शेळके, विषय संपला, लावा ताकद। तर मित्रांनो, अशा लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरती एक्स या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त केलेल्या आहेत। तर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना अशा प्रकारे बोलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा।